उलट तुम्ही जे कपाटात ठेवलेले सो कॉल्ड सेफ पेपर्स आहेत ना, ते खोटे. हे खरे डॉक्युमेंट्स आहेत. बघा, यावर स्टॅम्प ड्युटी आहे. हवं तर तुमच्या लाडक्या जावयाला चेक करायला सांगा प्लीज. बाबा, मी जर मनात आणलं ना तर तुम्हा सगळ्यांना आत्ता या क्षणी या घराच्या बाहेर काढू शकतो आणि रस्त्यावर जावं लागेल तुम्हाला. कारण हे प्रकरण जरी कोर्टात गेलं ना तरी निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. तुम्ही त्यांना किती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की हे घर तुम्ही घेतलंय, त्याने काहीही फायदा होणार नाहीये. कारण कायदा कागद बघतो, तुमच्या फीलिंग्स नाही. बट डोंट वरी, मी असं काही करणार नाहीये. हे बघा बाबा, तुम्हाला मी किती राक्षस वाटत असलो ना तरी मी तसा नाहीये. तुमचं वय बघता, माझ्या मनात तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट बघता मी तुम्हाला एक जनरस ऑफर देतो. तुम्ही सगळे माझ्या या घरात राहू शकता. रिअली. नाही, आणि तसंही भावनाताईंच्या अशा अवस्थेत त्या चिमुकल्या बाळाला घेऊन तुम्ही कुठे दारोदार भटकणार. त्यामुळे डोंट वरी, तुम्ही या घरात, माझ्या घरात राहू शकता आरामात. मी कोणालाही हाकलायला आलेलो नाहीये. मी तर फक्त माझ्या जानू बरोबर राहायला आलोय. कुठे आहे ती? इतका तमाशा होऊन देखील ती बाहेर आली नाही. Where is she? जयंत, तू मला माझ्याच घरात राहायची ऑफर देतोयस? एक लक्षात ठेव जयंत कानेटकर, या घरात तुझ्या बरोबर माझ्या मुलीला, माझ्या नातीला, माझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन राहण्यापेक्षा मी रस्त्यावर राहणं पसंत करीन. कळलं तुला? ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घर सोडून जाण्याचा निर्णय तुमचा आहे, माझा नाही. मी जर तुम्हा सगळ्यांना इथेच राहायला बोलतोय. हे तू आहेस कोण आम्हाला ऑफर द्यायला? तुला काय वाटलं माझी बायको, माझी लेक काय तुझ्याबरोबर राहणार आहे? मी आत्ता या क्षणी त्या दोघांना घेऊन इकडे निघतोय. नाही सिद्धू, कोणीही कुठेही जाणार नाही. रागाच्या भरात वाटलेला तो निर्णय नको घेऊस. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे घर आपलं आहे आणि इथून कोणीही कुठेही जाणार नाही. जयंत, तुझ्यासारखा नीच माणूस आम्ही कधीच पाहिला नाही. कशाने बनलाय सर तू? हा देवा, आता हे कुठलं नवीन संकट ओढवलं आमच्या घरावर? जयंत, तुला असं वाटतंय ना की खोटी कागदपत्र दाखवून तू हरवलंयस आम्हाला? हा भ्रम आहे तुझा. कळलं तुला? एक लक्षात ठेव, तुला या घरातनं बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार नाही. वहिनी, अगं इतकी सगळी तयारी कधी केली तुम्ही? झाली गे लवकर, त्यात काय एवढं. किती वर्षांनी तान्हवाळ घरात येत आहे ना, मग एवढी तयारी तर करायलाच पाहिजे. आता आमच्या परीचे आणि भावनाचे खूप लाड करणार आहेत आम्ही. हो, बाय द वे भावनाताई, आता तू फक्त स्वतःकडे आणि बाळाकडेच लक्ष द्यायचंस. हो बाई, तू फक्त आराम आणि आराम करायचा, कसलीही दगदग करायची नाही.
आणि आम्ही जे खायला देऊ ते गप गुमान खायचं. कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. वहिनी, तुम्ही सगळेजण आहात, सिद्धिराज आहेत, मग मला कसली काळजी आहे? बरं चल, किती वेळ अशी बसून राहणार आहेस? पाठीला आणि कमरेला आराम मिळायला हवा ना. जरा आडवी हो बरं. हो हो, आणलं भावनाला घरी. बाळ खूप गोड आहे, अगदी माझ्या सिद्धू सारखं आहे. हो हो, तुम्हाला सांगा ना केव्हा वेळ आहे, अगदी आपण जाऊया. हो, मी सांगते हा भावनाला. हां, अच्छा. चला, भावना घरी आली आहे, तिच्यासाठी काय काय करू आता. बाळंतविळा घेऊन जायचं आहे आणि पौष्टिक लाडू करायला हवे. मी तयारीलाच लागते. करा करा, भावनाच्या बाळाच्या स्वागताची तयारी करा. पण तुमचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाहीये. तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायमचं पुसून टाकणार आहे मी. नाही काका, काका आपल्याला या माणसाबरोबर एकही क्षण थांबायची गरज नाहीये. काम करणं त्यापेक्षा तुम्ही सगळे आमच्या घरी या राहायला. हा, म्हणजे तिकडे तुम्ही आरामात निवांत राहू शकता, कोणीही नाहीये तिकडे त्रास द्यायला. अरे सिद्धू, तू काही काय बोलतोयस? मी तुझं असं म्हणणं आहे की आम्ही सगळे इथलं उठून तुझ्या घरी यायचं, म्हणजे आमच्या लेकीच्या सासरी यायचं? अहो, अरे त्याचं काहीतरी काय, लोक काय म्हणतील? अरे काका, अहो, लोक काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा आहे? आणि काका, तुम्ही मुलगा म्हणता ना मला, मग मुलाच्याच घरी राहायला आलाय असा विचार करा ना. तेव्हा खरं सांगू तर जयंत कानेटकर या थराला जाईल असं आपल्या कोणालाच वाटलं नव्हतं. उगाच आपण त्याचा त्रास का सहन करायचा आहे? आयुष्यभर तुम्हाला त्या भाड्याच्या घरात राहावं लागेल. खरं तर मला जयंतच्या मनात काय चाललंय याची कल्पना यायला हवी होती. जयंतनं धमकी दिली तेव्हाच मला एक कळायला हवं होतं. पण तू म्हणतोस तसं तो या थराला जाईल याची कल्पनाही केली नव्हती रे. हे बघ सिद्धू, काही असलं ना तरी याचं उत्तर आम्ही सगळ्यांनी तुझ्या घरी येऊन राहणं हे नाही असू शकत. आपल्याला दुसरा काहीतरी विचार करायला पाहिजे, काहीतरी ठोस पाऊल आपल्याला उचलायला हवं. वकील, बरोबर आहे दादाचं. आपण जर वकिलांकडे गेलो तर ते आपल्याला नीट मार्गदर्शन करतील. उगाच घाईघाईत काही पाऊल उचलण्यात अर्थ नाही. माझ्या ओळखीत आहे एक वकील, मी बोलतो त्याच्याशी. हा